तर सामन्याला सुरुवात झाली आहे. सलामीची जोडी सारंग आणि करण अशी सलामीची जोडी आपण पाहतोय खेळपट्टीवरती. तर पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज विकास कोम. पहिला चेंडू आपण पाहतोय ऑफस्टंपच्या बाहेर इथे हाताळला गेलाय. पंचांनी सांगितलं हा चेंडू वाईट असेल. वाईट चेंडूने सुरुवात केलाय. पाचसाठी आपण पंच पाहतोय सत्यवान भुरकुंड आणि संतोष वलवी अशी दोन पंच आपण पाहतोय. पुन्हा एकदा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर हाताला गेलाय. खूपच बाहेर होता. पंचांनी सांगितलं हा चेंडू वाईड आहे. बॅक टू बॅक दोन चेंडू वाईड टाकले गेलेत. व्हाईट बॉलने धावसंख्या आपण पाहतोय 2 या आकड्यावरती. ते आता बॅटचा एज लागलाय आणि बॅटच्या स्वरूपात आता एक धाव इथे कंप्लीट केली जाईल. या एका धावेने सारंग याने आपला अकाउंट ओपन केलंय. वैयक्तिक एक या धावसंख्येवरती तो आता खेळताना दिसतोय. धावसंख्या झालेली आहे संघाची ती म्हणजे 3. ब्लॉक हॉलमध्ये हा चेंडू टाकलाय. परफेक्ट यॉर्कर यावेळेस पाहायला मिळालाय. अपील तर झाली होती मात्र अपील फेटाळून लावलेली आहे कारण पायावरती हा चेंडू आदळला होता तिकडे. आणि हा चेंडू डॉटच्या स्वरूपात आपण पाहतोय. धावसंख्या झालेली आहे 3. बॉल टाकून झाले 2. पॉवर प्लेचं हे षटक इथे हाताळताना दिसतोय गोलंदाज विकास कोम. वेगवान गोलंदाज आहे. पाहतो आपण आणखीन एक वेगवान चेंडू इथे हाताळला गेलाय. अगोदरचे 2 चेंडू जर आपण बघितले ना तर वाईट टाकले होते. मात्र त्यानंतर अचूक टप्प्यावरती बॉलिंग इथे करताना दिसतोय आपल्याला गोलंदाज विकास. यावेळेस पादापान सरळ बॅटने आपटका केला गेलाय. स्ट्रेट हिट केला गेलाय. स्ट्रेट हिट, ग्रेट हिट. चेंडू जातोय 4 धावांकरता. चौकार. Thank you, DJ. इथे आपण पाहतो या बॅटचा हलकासा स्पर्श झाला होता. इथे आपण पाहतो या फलंदाज बाद इथे घोषित केलाय. पंच बघा, ज्या काही गोष्टी असतात त्या आपण जर पंचांना जर विचारून जर केल्यात तर तुम्हाला दंडित केलं जाणे लक्षात घ्या. जर पंचांना न विचारता जर काही गोष्टी जर तुम्ही मैदानाच्या आतमध्ये जर केल्यात तर तुम्हाला दंडित केलं जाईल याची देखील दक्षता घ्यायची आहे. शेवटचा एक बॉल बाकी असेल या षटकातील. नंबर बॅटर कल्पेश येतोय. आपण वेगवान चेंडू त्या हाताला गेला होता. वेगावरती स्वार झाला होता विकास कोम. शरीराचा वेध घेणारा आहे चेंडू. येतोय डॉट बॉल.
षटकाची समाप्ती झालेली आहे. पहिले षटक संपलंय. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 7 धावा. आपण करांच्या बॅट मधून एक चांगला धमाका इथे पाहायला मिळतोय. धमाकेदार षटकार ठोकला इथे पहिल्या बॉलवरती. हा षटकाराला धावसंख्या आता पुढे सरसवली गेली. 13 या आकड्यावरती. वेगवान चेंडू आता या बॉलीचा हाताला गेलाय. भन्नाट वेगाने चेंडू टाकला होता. आकाश पागी याचं स्वागत षटकाराने केलं, मात्र त्यानंतर त्याने प्रत्युत्तर देखील दिलेलं आहे. आपण पाहतोय ज्या प्रकारे षटकार ठोकला होता करण याने भरपूर दूरवरती चेंडू जाऊन पडलेला आहे. भरपूर दूरवरती हा चेंडू गेला आणि आपण पाहतो चेंडू अजूनही आलेला नाहीये. हॅलो 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 एक सिंगल धाव मिळाली. धावसंख्या आपण पाहतोय 14 या आकड्यावरती. 14 रन्स, 14 धावा धावफलकावरती लागलं जात आहे. हे दुसरं षटक मार्गस्थ आहे. आकाश पागी याला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस पाहतो आपण ऑन साईडला फटका केला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे, जज करतोय, मात्र त्याच्याकडनं झालाय चुकी. चुकीला माफी नाही आहे. चेंडू सरळ जातोय 6 धावांकरता. बिग शॉट षटकार. चला मॅच बॉल देखील आलाय तिकडनं. बघा ज्या प्रकारे आपण पाहतो या मैदानावरती आपल्याला प्रेक्षक ज्या प्रकारे सहकार्य करतायत. चेंडू मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर लगेच आपल्याला पाठवतायत देखील. ते छोटे मुलं आहेत तिकडे, ते देखील आपल्याला सहकार्य करतायत. त्यांचं देखील आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतोय. बघा आपल्याला नाचून देखील दाखवतायत तिकडनं. त्यांच्यावरती कॅमेरा, थोड्या वेळाने कॅमेरा देखील जाईल तिकडे आणि आपल्याला कॅमेऱ्यामध्ये देखील पाहायला मिळतील जे प्रेक्षक, जी छोटी मुलं आपल्याला चेंडू पुरवतायत. स्टॅमिंग झालाय. क्षेत्ररक्षक आलाय चेंडूच्या खाली, मात्र झेल ड्रॉप. जीवनदान मिळालंय आणि इथे 2 धावा इथे पलून पूर्ण केले जात आहेत. या 2 धाब्याने धावसंख्या आता 22 या आकड्यावरती. या षटकातील बॉल टाकून झालेत
5 बॉल टाकून झालेत. शेवटचा एक बॉल बाकी आहे. कल्पेश खेळण्यासाठी सज्ज आहे स्ट्राईक वरती. बॉलरमध्ये थोडासा बिघाड इथे आपण पाहतोय. रडापदी चुकलाय आणि हा डेड बॉल इथे घोषित केला गेलाय. स्कोरल्या क्षेत्रामध्ये फटका खेळला गेला. क्षेत्ररक्षक आहे मात्र प्रेक्षक मिळून राहील. चेंडू सरळ निघून जातोय. 6 धावांन करता बिग शॉट. षटकार. षटकाची समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 28 धावा. आणि बघा आपल्या स्क्रीनवरती ती 2 छोटी मुलं दिसतात आपल्याला. बघा ही 2 मुलं आपण पाहतोय जे आपल्याला चेंडू आणण्यासाठी सहकार्य करतायत. बघा तिसरा मुलगा देखील तिकडे आलाय, खेळतोय तिकडे. बघा हात वरती करतून दाखवतोय आपल्याला. बघा हे जे मुलं आहेत ना, छोटी मुलं आपल्याला भरपूर सहकार्य करतायत मैदानाच्या आतमध्ये चेंडू फेकण्यासाठी. पुन्हा एकदा मी त्यांचं खूप खूप आभार व्यक्त करतोय, कारण ज्या प्रकारे आपला वेळ वाचवतायत ते. बघा त्यांना सांगेन की आपण थोडंसं सावलीमध्ये जाऊन बसा, उन्हामध्ये जास्त फिरू नका, चक्कर येऊ शकते. आपण पाहतोय या मैदानावरती आपण पाहतोय प्रेक्षकांसाठी खेळाडूंसाठी स्टँड बनवले गेलेत बसण्यासाठी. खूप चांगली सुविधा इथे आपल्याला पाहायला मिळते गावदेवी स्पोर्ट्स गोखुरा टीम कडून. आपण पाहतोय भरपूर मोठे मंडप इथे टाकले गेलेत प्रेक्षकांना आणि खेळाडूंना बसण्यासाठी. चला जाऊया मॅचच्या दिशेने. 2 षटकाचा खेळ पूर्ण झाला. 28 धावा धावफलकावरती लागल्या. तिसरे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज राकेश येतोय. राकेश कोम. करण्याचा फटका चांगला कनेक्ट झाला नव्हता, फक्त एक सिंगल धाव मिळेल. करण आणि कल्पेश अशी ही जोडी आपण पाहतोय. या जोडीने भरपूर मॅचेस आपल्या संघाला जिंकून दिलेल्या आहेत. मला आठवतंय कारखानपाड्याच्या त्या मैदानावरती काय जबरदस्त फटकेबाजी केली होती या 2 फलंदाजांनी. आणि 3 ओव्हरमध्ये 50+ धावा चेस केल्या होत्या. यावेळेस बघा कल्पेशच्या बॅट मधनं आणखीन एक धमाका पाहायला मिळतोय. चेंडू सरळ 4 धावांकरता निघून गेलेला आहे. या चौकाराने धावसंख्या आता 33 या आकड्यावरती. तेहतीस धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. 33 रन्स ऑन द बोर्ड. राकेशचा हा चेंडू ऑन साईडला उडवलाय. कनेक्शन खूप चांगलं झालंय. चेंडू सरळ निघून जाईल बॉर्ड लाईनच्या बाहेर. कल्पेशच्या बॅट मधून आणखीन एक षटकार. थँक्यू डिझनी. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 39 या आकड्यावरती. राकेश आपण पाहतोय थोडासा फंबल होतोय. मिस्टामिंग झालाय. नितेश आहे तिकडे आणि बघा त्याने खूप चांगलं झेल तिकडे पकडलेला आहे. अखेरीस कल्पेशाची खेळी संपुष्टात आलेली आहे. फलंदाज बाद.
घुमत त्या रंगाची रंभा जणू मी देखली रंगाच्या दरबारी मी वीजली करारी जलवंती रजवंती नरवरते फुलवंती उमेश येतोय. उमेश याचा फटका पण पाहतोय. खूप चांगलं कनेक्शन झालंय. उमेशाने आलेल्या मोठा फटका खेचलेला आहे. ठोकलाय षटकार. 6 धावा. शेवटचा बॉल बाकी आहे. षटकातील धावसंख्या झालेली 45. ते पाहतो या वेगवान चेंडू होता. शरीराचा वेध घेणार आहे चेंडू. एक धाव तर कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव देखील इथे कंप्लीट केली गेलेली आहे. या 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 47 आकड्यावरती. 47 47 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. 3 षटकं कंप्लीट झाले. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 47 धावा, एक चांगली धावसंख्या इथे उभारण्यात यश आलेलं आहे. ते म्हणजे गावदेवी चिंचोटी पाटील पाड्या टीमला. व्हाईट बॉल इथे टाकलाय. पहिला चेंडू हा व्हाईट टाकलाय. मनोज चिपाट या गोलंदाजाने. धावसंख्या आता 48 आकड्यावरती. 48. यावेळेस स्वादापाना स्टॅम्पिंग झालाय. चेंडू हवेमध्ये आहे. पुन्हा एकदा नितेश येतो चेंडूच्या खाली. मात्र यावेळेस झेल सुटला गेलाय. झेल ड्रॉप झालाय. जीवनदान मिळालंय. आणि पाहता क्षणी इथे आपण पाहतो या 2 धावा या इथे कंप्लीट केल्या गेल्यात.
राहुल येतोय न्यू बॅटर. राहुल हडल. धावसंख्या झालेली आहे आपण पाहतोय चिंचोडी संघाची 53 धावा. या षटकातील बॉल टाकून झालेत 3 बॉल टाकून झालेत. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 53 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. एक चांगली धावसंख्या उभारण्यात यश आलंय आतापर्यंत चिंचोटी या संघाला. अवलेस आपण पाहतो या फाईन चेंडूची हाताळणी. मात्र हा चेंडू लेगेस्टी सोडून जाणार आहे. पंचांनी सांगितले की हा चेंडू वाईड आहे. वाईट बॉल, वाईट चेंडूची नोंद झालेली आहे. धावसंख्या आता 54 या आकड्यावरती 54. 54 धावा धावफलकावरती लागले जात आहेत. पोलीस पण कनेक्शन तेवढं चांगलं झालेलं नाही आहे. बॅट बॉल मात्र एक सिंगल धाव ही मिळणार आहे. मनोजच्या चिपाट आपण पाहतोय चांगली बॉलिंग करतोय. थोडासा मागणा देखील ठरला होता. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत या षटकातील. धावसंख्या झालेली आहे 55. 55 धावा. ब्लॉकरमध्ये जे टाकलाय अपील झाली होती. मात्र पंचांनी सांगितलंय की बॅटला हलकासा स्पर्श झालेला आहे. धावची जी संधी देखील इथे निर्माण झाली होती. मात्र फेकी खराब. बघा मनोजने हा चेंडू गॅदर केलेला नाही आहे. महेशकडनं जो थ्रो झाला होता तो थोडासा वाईट झाला होता आणि तेच कारण 2 धावा घेण्याची संधी येथे प्राप्त झाली. शेवटचा बॉल बाकी असेल या षटकातील. शेवटचा बॉल, विकेट मिळालेली आहे. शेवटच्या बॉलवरती विकेट. धावसंख्या आपण पाहतोय 57 धावा. 58 धावांचं लक्ष हे ठेवलं गेलंय. 24 बॉल आणि 24 बॉलमध्ये या 58 धावा मॅच जिंकण्याकरता बनवाव्या लागतील. त्या म्हणजे गावदेवी स्पोर्ट्सचा बरफवाडा या टीमला. तर सन्माननीय सुभाषजी लोखंडे यांचं आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती असेल आमच्या स्टेजवरती येऊन बसायचं आहे. साहिल राऊत आपणास विनंती करत आहेत, जे या स्पर्धेचे आयोजक आहेत. आपणास विनंती असेल आमच्या स्टेजवरती येऊन आपण बसायचं आहे. आपला देखील हार्दिक हार्दिक स्वागत असेल. 24 बॉल आणि 24 बॉलमध्ये 58 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या असतील. त्या म्हणजे गावदेवी स्पोर्ट्सचं बरफवाडा या टीमला.
तर सामन्याला सुरुवात झाली. वैभव याचा पहिला शूट आपण पाहतोय, स्क्वेअर क्षेत्रामध्ये खेळून काढलाय. शतरक्षक होता तिकडे, संकेत होते तिकडे, मात्र आपण पाहतोय झेल सुटला गेला आणि पहिल्याच बॉलवरती 2 धावा या इथे पलून पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावेने धावफलकाला आता सुरुवात झालेली आहे. श्री गणेश झालेला आहे. 58 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. त्याचा पाठलाग करत असताना मध्ये पहिल्या चेंडूवरती 2 धावा, दुसऱ्या बॉलवरती देखील चांगला प्रहार इथे केला गेला. 1 धाव तर कंप्लीट झालेली आहे. चांगलं शतरक्षण तिकडे केलं गेलंय आणि आपण पाहतोय फक्त एक सिंगल धाव ही कंप्लीट केली गेली. या सिंगल धावेने धावसंख्या आता 3 या आकड्यावरती. त्यावेळेस पाहता आपण वाईट चेंडूची नोंद झालेली आहे आणि 1 फॉर दी ओव्हरचा देखील इशारा इथे दिला गेला. ते आपण पाहतोया पुन्हा एकदा वाईट बॉल, पुन्हा एकदा वाईट चेंडूची नोंद इथे झालेली आहे. अभ्यंतरने धावसंख्या आता 5 या आकड्यावरती. 5 रन्स, 5 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. व्हाईट बॉलची हॅट्रिक इथे आपण पाहतोय पूर्ण झालेली आहे. इथे मस्त टायमिंग झालाय. झेलची संधी आणि झेल पकडला गेलाय. ह्या वेळेस बघा खूप चांगला झेल तिकडे पकडण्यात यश आलंय त्या क्षेत्ररक्षकाला. फलंदाज बाद. फुलवली ग तुला देवाला बनवली, कशी कळीला फुलवली. खान तुपाची खान रूपाची माझ्या स्वर्गाची सुंदरी. सुंदरेच काय बाई नखरा, सुंदरेच काय बाई नखरा. बघणारा होतोय भोवरा, हातात भिडतोय जबरा, साजील टिका दोरा. असं काय रुबाब धावती, अशी काय थाटात चालती. असं काय रुबाब धावती, अशी काय थाटात चालती. जणू काय साऱ्या जगावर राकेश कोम डिवायडर रेंज झालाय आणि आपण पाहतोय एक सिंगल धाव त्याने ते कंप्लीट केलेली आहे. या सिंगल धावेने धावसंख्या 5 या आकड्यावरती. सात धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 7 रन्स ऑन द बोर्ड. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये चेंडू करून काढला गेला. खराब फिल्डिंग झाली यावेळेस, खराब फिल्डिंग. चेंडू फरार, सीमारेषा पार. हा आलाय नशिबाचा चौकार. या चौकाराने धावसंख्या आता दुहेरी प्रवेश करत असताना 11 धावा धावफलकावरती लागले जात आहेत. 58 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. प्रति षटकामागे 14.50 ची सरासरी राखायची आहे. इथे आपण पाहतो या वेगवान चेंडूच्या हाताळणी तेच थर्रार चेंडू हाताळला गेलाय. षटकाची समाप्ती ही झालेली आहे. धावसंख्या आपण पाहतोय 11.
बघा पहिलं षटक पहिलं षटक आपण बघितलं 11 धावांचं. 11 धावा पहिल्या षटकात आलेल्या आहेत. अजूनही 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. 18 चेंडूमध्ये 47 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. म्हणजे आता इकडनं 16ची सरासरी मेंटेन ठेवावी लागणार आहे. ते पहिला चेंडू ते थर्रार हाताळला गेला. वेगवान चेंडूची हाताळणी झालेली आहे. पाहतोय आकाश पागीसारखा फलंदाज अजूनही डगआउटमध्ये बसलेला आहे. इथे पाहतोय राकेश याला पाठवलं गेलंय. कुठेतरी चुकीचा क्रम इथे दिलाय राकेश याला. ऑन साईडला फटका देखील गेला. एक धाव तर कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव इथे पूर्ण केली गेली. या 2 धावेने धावसंख्या आता 13 या आकड्यावरती. 13 रन्स, 13 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. वेगवान चेंडू हाताळली झाली आहे. मात्र हा चेंडू डाऊन द लेग हाताला गेलाय. पंचांनी सांगितलं की हा चेंडू वाईड असेल. वाईट बॉल, वाईट चेंडूची नोंद झालेली आहे. फुलटा चेंडू कनेक्शन तेवढं चांगलं झालेलं नाही आहे. मात्र करण याने तिकडे जगलिंग जगलिंग अँड ड्रॉप फंबल झाला. तिकडे झेल सुटला गेला आणि 2 धावा घेण्याची संधी तिकडे प्राप्त झाली. या 2 धावेने धावसंख्या आता 16 या आकड्यावरती. 16 रन्स ऑन द बोर्ड. 16 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. मॅच जिंकण्याकरता अजूनही 42 धावांची आवश्यकता असणार आहे. 42 रन्स इकडं अजूनही बनवायचे आहेत. मिस्टेक झालाय. शतरक्षक वैभव आलाय तिकडे आणि वैभव कडनं झालाय मिस्टेक. चिल ड्रॉप. आणि इथे आपण पाहतो या फक्त 2च धावा इथे आता मिळतील. या 2 धावेने धावसंख्या 18 या आकड्यावरती. पाणी हवं असेल तर आपण या षटकानंतर पाणी घेऊन जाऊ शकता, लक्षात घ्या. बुलेसा पाहतो या वेगवान चेंडूचा मारा पाहतो इथे केला गेलाय आणि अखेरीस इथे फलंदाज बाद होतोय, तो म्हणजे राकेश. बघा तिकडे विकेट किपरच्या हातामधून चेंडू निसटला होता आणि धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि धाव घेत असताना इथे आता राकेश खोम हा फलंदाज बाद झालेला आहे. शेवटचा एक बॉल बाकी असेल. धावसंख्या आपण पाहतो या 18 धावा, 18 रन्स ऑन द बोर्ड. 18 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. मॅच जिंकण्याकरता अजूनही 40 धावेंची आवश्यकता आहे. 13 बॉल आणि 13 बॉलमध्ये 40 धावा. बॅटर आकाश येतोय, आकाश पागी. आकाश पागीसाठी देखील हॅलो चेक. विद्युत पुरवठा खंडित झाला होता, आता पुरवला गेला आहे. पहिल्या 2 बॉलवरती आपण पाहतोय डबलच्या स्वरूपात धावा आलेल्या आहेत. थोडंसं गचाल क्षेत्ररक्षण राहिलेलं आहे चिंचोटे संघाचं. आता 4 बॉल बाकी राहिले. 4 बॉलमध्ये मॅच जिंकण्याकरता 18 धावेंची आवश्यकता आहे. 4 चेंडू आणि 18 धावा म्हणजे 3 षटकार इकडनं आता ठोकावे लागणार आहेत आकाश पागी याला. बघा मोठे फटके मारण्याची क्षमता आहे आकाश पागी या फलंदाजामध्ये. त्यांनी स्वतःला थांबवून ठेवलं होतं याच कामगिरीसाठी. 4 बॉल 18 धावेंची आवश्यकता.
ते आपण पाहतो या जोरात मारण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉल संपर्क होत नाही आहे. चेंडू येतोय डॉट, निर्धाव चेंडू. आता मॅच जिंकण्याकरता 3 चेंडू आणि 18 धाबींची आवश्यकता असणार आहे. अवलेच बघा, पूल पॉवरफुल झालेला आहे, सक्सेसफुल झालेला आहे. एक षटकार आलाय, अजूनही 2 चेंडू आणि 2 षटकारांची आवश्यकता आहे. 2 चेंडू आणि आता इकडनं 12 धावा. मॅच जिंकण्याकरता आकाश पागी आणि आता आपले गेअर चेंज केलेत आणि जे टार्गेट आहे 58 धावांचं, त्या टार्गेटच्या अगदी जवळ जाण्याचा प्रयत्न तो करतोय. बघा, आता मॅच जर जिंकायचा असेल तर 2 चेंडूमध्ये 2 षटकार ठोकावेच लागणार आहेत. 2 चेंडू आणि 12 धावींची आवश्यकता आहे. 2 चेंडू 12 धावा. गोलंदाज आपण पाहतो या संकेत. अवलेचा स्टॅबिंग झाला, चेंडू थोडासा दूरवरती होता, आपण पाहतोय. चेंडूला बॅट पर्यंत शहरापर्यंत चेंडू आपण पाहतो येऊ दिलेला नाहीये. अगोदरच बॅट त्याची फिरली आणि तेच कारण बॅटचा टॉपेज लागला. चेंडूने उंची घेतली आणि या बॉलवरती कुठल्या प्रकारे धाव आलेली नाहीये. आता 1 बॉल आणि 12 धावींची आवश्यकता. आणि हा चेंडू देखील येतोय, चौकार येतो या चेंडूवरती. अशा प्रकारे हा सामना, ही मॅच इथे जिंकलेली आहे, ती म्हणजे गावदेवी स्पोर्ट्स चिंचोटी पाटीलपाडा टीमनं. हळक गावदेवी स्पोर्ट्स बरफवाडा टीम. आपण पाहतो या राकेश याला अगोदर पाठवलं गेलं, तर राकेशच्या जागेवरती जर आकाश पागी जर आला असता, कदाचित या सामन्याचं चित्र थोडंसं आपल्याला वेगळं पाहायला मिळालं असतं. कारण आपण पाहतो एक चांगला फलंदाज आहे आकाश पागी, थोडासा उशिराने तो मैदानाच्या आतमध्ये आला. तेच कारण त्यांचा संघ इथे पराभवाच्या छायेला गेला आहे असे म्हणायला का हरकत नाही आहे. लगेच आपण टॉस करणार आहोत. गावदेवी स्पोर्ट्स चिंचोटी पाटीलपाडा आणि एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा असा मॅच होणार आहे. या सामन्याचा सामनावीर ज्याने खूप चांगली कामगिरी केली. बॅटिंग करत असताना आपण पाहतो 24 धावा बनवल्या आणि बॉलिंग करत असताना 7 धावा खर्च केल्याने एक विकेट घेतली. कल्पेश सापटे मॅन ऑफ द मॅच. बघा, आकाश पागी याने देखील 31 धावा बनवल्या. बघा, वैयक्तिक 31 धावा, मात्र आपल्या संघाला तो विजय मिळवू देऊ शकलेला नाही आहे. हळक बरफवाडा टीम. नेक्स्ट मॅच आपल्या समोर येते एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा आणि गावदेवी स्पोर्ट्स चिंचोटी पाटीलपाडा टीम. चला, अगोदर आपण टॉस करूया. टॉस करण्यासाठी मी विनंती करतोय सन्माननीय सुभाषजी लोखंडे साहेबांना विनंती असेल, आपल्या शुभहस्ते आपण हा टॉस करायचा आहे आणि आपल्या शुभहस्ते मेडल देखील वितरित करायचं आहे. सन्माननीय सुभाषजी लोखंडे साहेबांच्या शुभहस्ते हा टॉस केला जातोय. टॉस इथे चिंचोटी संघाने जिंकलाय. बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच. लगेच आपण मेडल देखील वितरित करणार आहोत कल्पेश सापटे याला, ज्याने 24 धावा बनवल्यात आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिलाय. बॉलिंग करत असताना 7 धावा त्यांनी खर्च केला, एक विकेट देखील मिळवली आणि हा मेडल इथे वितरित केला जातोय सुभाषजी लोखंडे साहेबांच्या शुभ हस्ते. खेळाडूचं अभिनंदन, पाहुण्यांचा आभार. चला जाऊया आपण नेक्स्ट मॅचकडे. चिंचोटी संघाने